कर्जमाफीतल्या अटींवरून रोहित पवारांचं पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। पण सत्ताधाऱ्यांनी रोहित पवारांवर जहरी टीका केली आहे। रोहित पवारांचं आंदोलन हे नौटंकी असल्याचं सत्ताधाऱ्यांनी म्हटलंय। पाहुयात यावरचा एक रिपोर्ट। कर्जमाफीच्या अटी आणि शर्ती रद्द करा या मागणीसाठी रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला 2 दिवस झाले। उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी रोहित पवार बराच वेळ झोपूनच राहिले। रोहित पवारांनी जेवण सोडलंय, ते फक्त पाणी घेतात, त्यामुळे शुगर लेवल कमी झाली। पण भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला नौटंकी म्हटलंय। प्लीज प्रोटेक्शन रोहित पवारच्या बाजूला लावा, त्याला एक अन्नाचा घास सुद्धा खाऊ देऊ नका। नुसत्या बातमीपुरतं नाटक करण्यापुरतं रोहित पवाराचं हे आंदोलन आहे ते होता कामा नये। अहो एकदम स्टंटबाजी करणारा हा माणूस आहे, बोगस माणूस आहे, काय याच्याकडे आहे। पण जर बसायचं असेल अन्नत्यागला तर ह्याला उपाशी ठेवला पाहिजे। मुळातच हे आंदोलन करण्याची काय आवश्यकता होती हे त्यांना माहिती असेल। निव्वळ राजकीय, निव्वळ स्टंट, निव्वळ मी काहीतरी करतो हे दाखवण्यासाठी केलेला प्रयोग आहे। जेव्हा हे घडणारच आहे तेव्हा आमच्यामुळे घडलं अशा पद्धतीचा दाखवायचा प्रयत्न। बरं, या निमित्तानं त्यांचं वजनही कमी होईल आणि शेतकऱ्याच्या ज्या भावना आहेत ना ते कळतील यांना। काय काय शेतकऱ्याच्या नजर ताटात त्यांनी वाढलेलं आहे ना, त्याचा हा दुष्परिणाम आता भोगावा लागतो। म्हणून शेतकऱ्यासाठी आम्ही निश्चित सरकार चांगलंच उपाय योजना करतील, परंतु याची नाटकं करणाऱ्यांचा बिलकुल शेतकरी थारा देणार नाही। महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या या अवनतीला कोण जबाबदार आहे? पवारच जबाबदार आहेत। एखाद्या शेतकऱ्याचं पोरगं येऊन जर तिथं उपोषणाला बसलं असतं तर हा लक्ष्मण हाके तिथं पहिल्यांदा गेला असता। पण ज्या लोकांनी, ज्या पवार कुटुंबियानं इथला शेतकरी देशोधडीला लावला, त्याच्याच नातवानं, त्यांच्याच वारसानं तुम्हाला बाहेर पडावं लागेल। त्यांना म्हणून हिंमत असेल तर इथे येऊन बोला, तुम्हाला GR दाखवतो, GR वाचून दाखवतो। काल प्रशासनाला हेही पण सांगितलंय की इथले पालकमंत्री आम्हाला नको आहेत संवादासाठी। GR वाचता येतं का रे हाही प्रश्न आहे। शेतकऱ्याच्या या लढ्याला नोटंकी म्हणणारे, जे कृतज्ञ नसणारे जी लोक आहेत, अशा लोकांशी आम्हाला काही बोलायचं नाही। कर्जमाफी संदर्भात 2 अटी ठेवण्यात आल्या। पहिली अट आहे की 2 लाखांच्या वर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे त्यांना एक रकमी 2 लाखांच्या वरची रक्कम बँकेत भरावी लागेल। त्यानंतर 2 लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळेल। आणि दुसरी अट आहे 2019च्या कर्जमाफीचा ज्यांना लाभ मिळालाय अशा शेतकऱ्यांची 50,000ंचीच कर्जमाफी होईल। पहिल्यापासून रोहितला विनंती करत होते की असं उपोषण तू करू नको, कारण शेवटी आपली ही मोठी लढाई आहे। अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे, त्याच्यामुळे त्यांच्याशी लढायला आपली ताकद ही आपण ठेवलीच पाहिजे। पण त्याची आस्था, त्याचं प्रेम शेतकऱ्यांवरचं, म्हणून त्यांनी ठरवलं होतं की तो हे करणार। काल रात्रीही मी त्याच्याशी बोलले, काल दिवसभर तो ताकदीने लढत होता। पण आज सकाळी मी जेव्हा आढावा घेतला, 24 तास झाले, त्यांनी काही अन्न आणि प्रचंड उन्हाळा आहे, पण शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी एक मोठा लढा आज रोहित उभा करतोय, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे। रोहित पवारांसोबत प्रांताधिकारी आणि अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी सुद्धा चर्चा केली। याआधी कृषी मंत्री दत्ता भरणेंनी सुद्धा रोहित पवारांशी फोनवरून संवाद साधला होता। कर्जमाफीच्या अटींवरून मुख्यमंत्रीच निर्णय घेतील असं कृषी मंत्र्यांचं म्हणणं आहे। सरकारला काय अल्टिमेटम असणार? आज अल्टिमेटम देणार नाही, उद्यापासून बघूया। आज शांततेत सरकारसाठी आपण वाट बघूया, सरकार काय म्हणतंय त्याच्याकडे बघूया आणि सरकार सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा करूया। रोहित पवार दादांचा आणि माझा फोनवर त्यांची चर्चा झाली आणि त्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि रोहित दादा यांची बैठक लावून रोहित दादाचं म्हणणं काय, मुख्यमंत्री कृषी विभागाचं म्हणणं काय, निश्चित प्रकारे शेवटी हा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार आहेत, तर मुख्यमंत्री यामधनं योग्य तो निर्णय घेतील। मुलगा आंदोलनाला बसल्यामुळे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राजेंद्र पवार सुद्धा पंढरपूरला आले। बाप असलो तरी रोहितला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलंय अशी प्रतिक्रिया यावेळी राजेंद्र पवारांनी दिली आहे। माझं असं मत आहे की मी जरी बाप असलो तरी शेकडो शेतकऱ्यांच्या ओटीत त्याला मी टाकलेलं आहे, शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलं। त्यामुळे शेतकरी हाच त्याचा बाप आहे। आणि कर्जाच्या बाबतीत जर म्हणाला तर माझं काय आणि त्याचं काय कर्ज काही केलं तर माफ होणार नाही आहे। तो जो बसला आहे ते सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे।
अटी रद्द करून 2 लाखांची सरसकट कर्जमाफी द्या अशी मागणी रोहित पवारांची आहे. आता सरकारच्या निर्णयाकडे लक्ष आहे. सागर सुरवसेसह रवी लवेकर, TV9 मराठी, पंढरपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.